2015 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी नागपूर ते मुंबई रस्ता बनवणार, तेव्हा लोक हसले होते. जमिनी कोण देणार, पैसे कुठून येणार, हे शक्य नाही. पण आज समृद्धी महामार्ग उभा आहे आणि तो महाराष्ट्राची लाईफलाईन बनला. आता फडणवीसांनी एक दुसरं स्वप्न पाहिलं, तेही समृद्धीपेक्षा खूप मोठं. शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा 802 किलोमीटर. पण यावेळी काही लोक पुन्हा तेच करतायत, विरोध. प्रश्न हा आहे, ज्या विजननं विदर्भाचं नशीब बदललं त्या विजनला आज मराठवाड्याच्या विकासासाठी का रोखलं जातं? आज डिकोड करूयात शक्तीपीठ महामार्ग, धर्माचा कॉरिडॉर की विकासाची दुसरी लाट. सगळ्यात आधी या प्रोजेक्टचं ग्रँड्युअर समजून घेऊया. हे साधं रोड कन्स्ट्रक्शन नाहीये, हे महाराष्ट्र नेक्स्ट मॉडेल आहे. समृद्धी महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे, पण शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटर लांब असणार आहे. या हायवेमध्ये 12 जिल्हे जोडले जाणार आहेत. वर्धा, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, कोल्हापूर ते थेट गोवा. या मागचं विजन एकदम क्लिअर आहे. फडणवीसांना माहित आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमी फक्त मुंबई, पुणे, नाशिक मध्ये अडकून पडली आहे. समृद्धीने उत्तर महाराष्ट्र जोडला, आता शक्तीपीठने त्यांना दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण जोडायचं आहे. दिस इज अबाउट क्रिएटिंग अ युनिफॉर्मली डेव्हलप्ड महाराष्ट्र. याला शक्तीपीठ नाव देण्यामागे एक मास्टर स्ट्रोक आहे. देवेंद्र फडणवीसांनी ओळखलंय की भक्ती ही सुद्धा एक इकॉनॉमी असते. हा हायवे 3 प्रमुख शहरांना जोडतो, माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर. आज एक भाविकाला मराठवाड्यातून कोल्हापूरला यायचं असेल तर त्याला 12 ते 15 तास प्रवास करावा लागतो. हा हायवे तो वेळ अर्धा करणार आहे. जेव्हा स्पिरिच्युअल टुरिझम वाढतं तेव्हा हॉटेल चालतात, टॅक्सी चालतात, छोट्या दुकानांना जर पोट भरतं. मोदींनी काशीमध्ये जे केलं, अयोध्येत केलं, तेच मॉडेल आता महाराष्ट्रात राबवलं जात आहे. धर्मा प्लस डेव्हलपमेंट इज सुपर इकॉनॉमी. पण या प्रोजेक्टचा खरा उद्देश फक्त देवदर्शन नाहीये. खरा उद्देश आहे पोर्ट कनेक्टिव्हिटी. मराठवाडा आणि विदर्भाला समुद्र नाही, त्यामुळे इथला शेतकरी मागे पडला. हा हायवे मराठवाड्याला थेट गोव्याच्या मुरगाव पोर्टशी जोडतोय. याचा अर्थ काय? लातूरचे सोयाबीन आणि यवतमाळचा कापूस आता मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये न अडकता थेट गोवा मार्गे जगात एक्सपोर्ट होईल. दिस इज द लॉजिस्टिक्स विजन दॅट अ व्हेरी फ्यू लीडर्स अंडरस्टँड. ज्याला आपण फक्त रस्ता समजतोय तो उद्याचा एक्सपोर्ट कॉरिडॉर आहे. आता वळूयात विवादाकडे, कॉन्ट्रोवर्सीकडे. कोल्हापूर आणि सांगलीत काही ठिकाणी विरोध होतोय आणि दुर्दैव हे आहे की हा विरोध बऱ्याचदा गैरसमजातून किंवा राजकीय हेतूने प्रेरित असतो. जेव्हा समृद्धी महामार्ग होत होता तेव्हा असाच विरोध झाला होता. आम्ही जमिनी देणार नाही असे मोर्चे निघाले होते. पण आज तोच शेतकरी समृद्धीमुळे करोडपती झालाय आणि त्याचा माल वेळेवर मार्केटमध्ये पोहोचतोय. कोल्हापूरच्या सुपीक जमिनी वाचल्याच पाहिजेत, यात दुमत नाही. आणि सरकारने ऑलरेडी सांगितलंय की आम्ही अलाइनमेंट बदलू, आम्ही कोणाचं नुकसान करणार नाही. पण एका भागाच्या हट्टापायी आपण मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा विकास का रोखायचा? ज्या मराठवाड्याने आजवर फक्त आत्महत्या पाहिल्या त्यांना विकासाचा महामार्ग नको का? शेवटी निष्कर्ष एकच, ज्या नेत्याकडे विजन असतं त्याला वर्तमान काळातील विरोध सहन करावा लागतो, कारण त्याला भविष्यकाळ दिसत असतो. देवेंद्र फडणवीस हे इलेक्शन पाहून निर्णय घेणारे नेते नाहीत, ते जनरेशन पाहून निर्णय घेणारे नेते आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा फक्त रस्ता नाही, तर तो महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा रोडमॅप आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या सुटतील, पण प्रोजेक्ट थांबता कामा नये, कारण प्रोजेक्ट थांबला तर महाराष्ट्र थांबेल. तुम्हाला काय वाटतं? विकासाच्या आड येणार राजकारण योग्य आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी मल्हार पांडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.